सोन्याचा भाव 70,000 रुपये होणार. होय, तुमचा भरोसा बसणार नाही, पण सोन्याच्या नवीन भावाची घोषणा सरकारने केली आहे. आता ज्या लोकांना सोनं घ्यायचं होतं, जे लोक विचार करत होते कधी सोनं कमी होईल, अशा लोकांसाठी एक सगळ्यात मोठी आणि आनंदीची बातमी समोर आली आहे. जे सोनं ज्यांनी 1,80,000चा उच्चांक गाठला होता आणि सध्या सोनं 1.5 लाखाचा आकडा पार करून पुढे गेलेले आहे, ते सोनं 70,000 रुपयांवर येणार आहे. तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे, पण थांबा. आज तुमच्या समोर असे काही पुरावे आणि असे काही आंतरराष्ट्रीय करार आणि दिल्लीतून आलेली एक अशी पक्की बातमी सांगणार आहे की जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पहा, अक्षरशः आज बाजारामध्ये आनंदाचं वातावरण पसरले आहे, कारण की 70,000 रुपयांचा भाव होणार अशी बातमी आल्याने सगळेजण खुश झालेले आहेत. खरं तर सोन्याच्या बाजारात आज 2 प्रकारचे लोक आहेत. एक असा गट आहे की तो आनंदाने जल्लोष करतोय, कारण की त्यांना तारीख समजली आहे आणि त्या तारखेला त्यांना कमी भावात मिळणार, लेकी सुनांच्या लग्नात सोनं घेता येणार. तर दुसरीकडे जे व्यापारी लोक आहेत, जे विक्रेते आहेत, ते प्रचंड नाराज झाले आहेत आणि ज्यांनी जास्त भावात सोनं घेऊन ठेवलं होतं त्या लोकांची रात्रीची झोपच उडाली आहे. कारण की सरकार आणि जगातील काही मोठ्या देशांनी मिळून सोन्याच्या बाबतीत असे काही निर्णय घेतले की ज्यामुळे सोनं 70,000 रुपयांपर्यंत येणार आहे. पहा, ही बातमी तुम्हाला कदाचित खोटी वाटेल, पण लक्षात घ्या, ही बातमी जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुमचा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजचे ताजे भाव तर पाहणारच आहोत की आजचे ताजे भाव काय आहेत, किती रुपये ग्रॅमने आज सोने विकले जात आहे, चांदीचा भाव काय आहे ते आपण पाहतोच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 70,000 रुपयांचा जो भाव आहे तर तो कधी होणार आहे, त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये काय साधारणपणे करार झाला आहे, भारतासाठी रशियाने तसेच अमेरिकेने काय नवीन टॅक्स धोरण लागू केले, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सोन्याच्या भावाच्या 70,000 रुपये होण्याची जी बातमी आहे तर ती नेमकं कधीपासून लागू होणार आहे, का लोक इतके प्रचंड खुश झाले आहेत. पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्ही सोन्याचा 1 ग्रॅमही खरेदी करू नका किंवा नुसता भाव बघूनही त्या ठिकाणी तुमचा विचार बदलू नका. पहा, तुमचा खूप मोठा फायदा करून देऊ शकतो हा व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे. आता सोन्यामध्ये इतकी भयानक घसरण होऊ शकते याच्यावर कोणाचा भरोसा बसत नाही, पण लक्षात घ्या, घसरण होते ना, ती कोणाच्याच लक्षात देखील येत नाही किंवा कोणी विश्वास देखील ठेवत नाही किंवा कोणी विचार देखील केला नसतो, अशा पद्धतीने घसरण होते. तुम्हाला आठवत असेल, 29 जानेवारी रोजी सोन्याचा भाव हा 1,80,000 रुपये होता आणि तो जेव्हा घसरायला चालू झाला तर तो 1,40,000 पर्यंत आला होता, आणि तोही मात्र 4 दिवसांमध्ये. कोणी विचार केला नव्हता. दररोज सोनं 10,000 रुपयांनी घसरत होतं. पहा, तिथून पुढे परत सोनं वाढायला सुरुवात झाली, पण सोनं एवढं वाढलं नाही. 4 दिवसात 40,000 सोनं उतरलं, पण 15 दिवसात सोनं फक्त 10,000च वाढले. मग हे कशाचे लक्षण आहे? कोण सोन्याला आता कंट्रोल करतंय? सोन्याची वाढ कोणी दाबून धरली आहे, हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. पहा, आपल्याला नेहमी वाटतं की सोन्याचा भाव जे सराफ दुकानातले जे लोक असतात ते ठरवतात किंवा दुकानदार ठरवत असतो, पण तसं नसतं. सोन्याचा रिमोट कंट्रोल असतो जगाच्या राजकारणात. गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं, हे आपण सगळेच बातम्यांमध्ये पाहत होतो. या युद्धामुळे जगात एक प्रकारची भीती होती, आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जेव्हा जगात भीती असते तेव्हा मोठे गुंतवणूकदार आपलं डोकं वापरतात. ते शेअर बाजारातून पैसे काढतात आणि सोन्यात गुंतवतात. त्यामुळेच सोन्याचे भाव एखाद्या रॉकेटसारखे आकाशाला भिडले होते. पण आता बातमी आली 70,000 रुपये प्रतितोळा सोनं होण्याची. मग कधी होणार आहे, काय ती तारीख आहे? पहा, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पडद्यामागे काय हालचाली झाल्या ते समजून घ्यावे लागेल. पडद्यामागे खूप मोठी हालचाल झाली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि रशियाचे पुतीन यांच्यात एक अघोषित करार झाला असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय बाजारात वाऱ्यासारखी पसरली आहे. या करारानुसार युद्धाची तीव्रता कमी करून जागतिक व्यापार पुन्हा सुरळीत सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. जसा हा कराराचा मसुदा तयार झाला तसा जगभरातल्या मोठ्या बँकांनी आपल्याकडचा सोन्याचा साठा विकायला सुरुवात केली आहे. आता इथे खरा विशेष बदलला होता. 70,000चा जो विषय होता तो इथपर्यंत आलाच नव्हता, पण त्यात भारताने जेव्हा हे पाऊल उचललं, भारताने जेव्हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला, आणि त्यावेळेसच 70,000ची बातमी पसरायला सुरुवात झाली. मग काय असेल ती तारीख की ज्या दिवशी 70,000 रुपये सोनं होणार आहे? का लोक इतके खुश झाले आहेत? त्यासाठी आपल्याला आपल्या देशाने नेमकं काय केलं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 70,000चा आकडा हे केवळ स्वप्न आहे की हे सत्यात उतरेल हे पाहण्यासाठी आपल्या देशाने काय केलं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण गेल्या जानेवारी महिन्यात भारताने एक ऐतिहासिक पाऊल उचलले.
भारताने तब्बल 12 अब्ज डॉलर्सचं सोनं आयात केलंय. ही आकडेवारी साधीसुधी नाहीये हा. गेल्या कित्येक वर्षातला सर्वात मोठा विक्रम आहे. आता आपल्या मनात प्रश्न येतो की जर भाव एवढे वाढलेले होते तर भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं का खरेदी केलं? याचं उत्तर दडलंय गोल्ड रिझर्व्ह पॉवरमध्ये. जेव्हा सरकारला माहिती असतं की भविष्यात बाजारात मोठे बदल करायचे आहेत, तेव्हा सरकार आधी स्वतःचा साठा मजबूत करून घेतं. तज्ज्ञांच्या मते भारताने हे सोनं कमी दरात मिळवण्याचे करार आधीच केले होते. आता हेच सोनं जेव्हा भारतीय बाजारपेठेत नव्या गोल्ड बिलच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तेव्हा सोन्याचा पुरवठा अचानक वाढेल. आणि बाजाराचा साधा नियम आहे, मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की भाव खाली येणारच. दुसरीकडे आपल्या सरकारने गोल्ड बिल आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. हे बिल म्हणजे सोन्याच्या व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम लावणारं एक महत्त्वाचं अस्त्र आहे. आत्तापर्यंत काय व्हायचं? प्रत्येक दुकानात गेलं की आपल्याला वेगवेगळे भाव सांगून गोंधळात टाकलं जायचं. पण आता सरकारने हे भाव लॉक करण्याचं ठरवलंय. यामुळे सोन्याचा जो काही कृत्रिम फुगा फुगवण्यात आला होता, तो आता 1 मार्चपासून हवा निघाल्यासारखा बसणार आहे. 70,000 रुपयांची ही नवी किंमत आपल्या सर्वांच्या खिशाला परवडणारी असल्याने आता लग्नसराईत खऱ्या अर्थाने आनंदाचं उधाण येणार आहे. आम्ही जेव्हा या संदर्भात मार्केटमध्ये जाऊन काही अनुभवी सराफ व्यापाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा जे वास्तव समोर आलं ते खरंच धक्कादायक होतं. एका मोठ्या व्यापाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर कबूल केलं की भाऊ, खरं सांगायचं तर आम्हा व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. आत्तापर्यंत आम्ही 1.5 लाखाच्या आसपास भाव सांगून व्यवहार करत होतो, पण गेल्या काही दिवसात जे आंतरराष्ट्रीय रिपोर्ट आली आहेत आणि सरकारकडून ज्या हालचाली दिसतायत, त्यावरून हे स्पष्ट आहे की सोन्याचे हे वाढलेले भाव आता टिकणार नाहीत. रशिया-अमेरिका करारामुळे सोन्याची जागतिक मागणी कमी झाली आहे. शिवाय सरकारने जे 12 अब्ज डॉलर्सचं सोनं साठवून ठेवलंय, ते जर मार्केटमध्ये आलं तर भाव 70,000 पर्यंत येणं ही आता काळाची गरज राहिली आहे. सध्या ग्राहक सुद्धा शहाणे झालेत. ते नवीन खरेदी करायला तयार नाहीत आणि प्रत्येक जण 1 मार्चच्या त्या एका तारखेची वाट पाहत आहे. आम्हाला आता भीती वाटतेय की जर आम्ही हा महागडा स्टॉक वेळीच विकला नाही तर आमचं कोट्यवधींचं नुकसान होईल. म्हणूनच आता सराफ बाजारात स्टॉक क्लिअरन्सची मोठी धावपळ सुरू झालीय. व्यापाऱ्यांच्या मनातली ही धास्ती ऐकलीत ना? मग आता अशा वेळी आपण काय करावं? अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प फॅक्टर. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण खूप कडकपणे राबवायला सुरुवात केली आहे. त्यांना डॉलरची ताकद वाढवायची आहे आणि जेव्हा जगात डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात आपोआप खाली खेचली जाते. याचा थेट परिणाम आपल्या भारतावर होणार आहे. सध्या रुपया जरी थोडा डळमळीत असला तरी भारताने अमेरिकेसोबत केलेल्या नव्या व्यापार करारांमुळे सोन्याच्या आयातीवरचा खर्च खूप कमी होणार आहे. विचार करा, जर आयातीवरचा टॅक्स 10 ते 15% कमी झाला तर सोन्याचे भाव सरळ जमिनीवर येतील. आता लोकांमध्ये एवढा जल्लोष काय? कारण लग्नसराईचा हंगाम आता तोंडावर आलाय. कित्येक मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून किंवा साठवलेली पुंजी मोडून सोनं घ्यायचं ठरवलं होतं. पण आता या 70,000च्या बातमीने त्यांना एक मोठा आधार दिलाय. घराघरात आता याच चर्चा रंगल्यात. अगं, तारीख जाहीर झालीय, सोनं स्वस्त होणार आहे, थोडं थांबलेलं बरं. ही जी जनभावना आहे तीच आता मार्केटला दिशा देतेय आणि यामुळेच मोठे विक्रेते पुरते हैराण झालेत. अजून एक सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगते. सोन्याला आपण स्त्रिया संकटातली सोबत मानतो, पण आता जागतिक स्तरावरची संकटं कमी होताना दिसतायत. युद्धाचे ढग आता विरळ होऊ लागलेत. अशा वेळी जे मोठे गुंतवणूकदार असतात, ज्यांनी 70-80 हजारात सोनं घेऊन ठेवलं होतं, त्यांना आता 1.5 लाखावर खूप मोठा नफा मिळतोय. ते आता काय करतायत? ते पटापट आपलं सोनं विकतायत आणि तो मिळालेला पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवतायत. जेव्हा हे मोठे खेळाडू टनावरी सोनं मार्केटमध्ये विकायला काढतात, तेव्हा सोन्याच्या किमतीवर प्रचंड दबाव येतो. यालाच मार्केटच्या भाषेत प्रॉफिट बुकिंग म्हणतात. सध्या सोन्याच्या बाजारात नेमकं हेच सुरू आहे. सोन्याचा जो दर एवढा वाढला होता, तो काही प्रमाणात कृत्रिम होता. आता खरी परिस्थिती समोर येतेय. तसेच भारतीय रुपया जर डॉलरच्या तुलनेत अजून मजबूत झाला तर सोन्याचे दर आणखी वेगाने खाली येतील. सरकारचं मुख्य नियोजन हेच आहे की आपल्यासारख्या सामान्य माणसाला दागिन्यांसाठी लागणारं 22 कॅरेटचं सोनं हे परवडणाऱ्या दरात मिळावं. यासाठी गोल्ड बिलमध्ये काही विशेष सवलती दिल्या गेल्या आहेत. या बिलामुळे सोन्याच्या मेकिंग चार्जेसवर आणि हॉलमार्किंगच्या नावाखाली होणाऱ्या लुटीवर सुद्धा कायमचा लगाम बसेल.
हीच ती वेळ आहे जेव्हा 70,000चं सोनं प्रत्यक्षात येण्याची चिन्ह दिसत आहेत. आता आपण सर्वात मुख्य मुद्द्याकडे वळूया. हे सोनं 70,000 कधी होणार आणि कसं? मार्केटचे जाणकार सांगतात की ही मोठी घसरण एका रात्रीत होणार नाही, ती टप्प्याटप्प्याने होईल. 1 मार्च ही तारीख यासाठी महत्त्वाची आहे कारण त्या दिवशी नव्या आर्थिक धोरणाची पहिली मोठी झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजार हा नेहमीच लहरी असतो. सध्या जे 1.5 लाखाचे भाव आहेत ते येत्या काही दिवसात 1,20,000वर येतील, त्यानंतर 1 लाखावर आणि जागतिक परिस्थिती अशीच अनुकूल राहिली तर 70 ते 80,000 रुपयांच्या घरात स्थिरावतील. तज्ज्ञांच्या मते हा मोठा बदल येत्या 3 ते 6 महिन्यात पूर्णपणे घडून येईल, पण त्याची खरी सुरुवात 1 मार्चपासून होणार आहे हे मात्र पक्क. म्हणूनच आता घाई न करता थोडी कळ सोसा आणि मगच खरेदी करा. ही भूमिका घेणं आपल्या सर्वांसाठी फायद्याचं ठरेल. तर मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 70,000 भाव कधी होऊ शकतो आणि त्यामागचं नेमकं कारण काय? खरं कारण आणि तारीख. 70,000 रुपयांचा आकडा हा आता केवळ अफवा राहिलेली नाही. 1 मार्च 2026 पासून जेव्हा नवीन सरकारी नियम आणि गोल्ड बिल प्रत्यक्षात लागू होईल तेव्हा मार्केटमध्ये पहिली मोठी पडझड दिसेल. जर रशिया अमेरिका करार पूर्णपणे अंमलात आला आणि भारताने आयात शुल्कात मोठी कपात जाहीर केली तर मे-जून 2026 पर्यंत आपण 70 ते 75,000चा आकडा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. आता सर्वात आधी आपण चांदीच्या भावापासून सुरुवात करतोय. आजचा ताजा चांदीचा भाव आहे 268 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच 10 ग्रॅम चांदी आज 2680 रुपयांनी विकली जात आहे. 1 किलोचा चांदीचा भाव हा 2,68,000 रुपये किलो आहे. कालच्या आणि आजच्या चांदीच्या भावामध्ये साधारणपणे 4,000 रुपये प्रति किलोची घसरणी ते पाहायला मिळत आहे. 14 कॅरेट 18 कॅरेट सोन्याचा विषय आपण घेतोय. 18 कॅरेट सोनं आज आहे 1,23,380 रुपये प्रति तोळा. म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 18 कॅरेट सोनं 12,338 रुपये. त्यानंतर 24 कॅरेट सोनं जर आपण 1 ग्रॅमसाठी बघायला गेलं तर ते 16,100 रुपये आहे आणि म्हणजेच 1 तोळ्यासाठी 1,61,000 रुपये तोळा आज सोनं विक्री होत आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव बघितला तर तो 1,46,460 रुपया. काल आणि आजमध्ये फारसा फरक याच्यामध्ये दिसत नाहीये. 1 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोनं हे 14,646 रुपये आहे. तर अशा पद्धतीनं चांदी आणि सोन्याचे भाव आज भीतीला जाहीर झालेले आहे. तसेच आता हे सोनं 70,000 होणार की नाही तर याविषयी देखील शक्यता वर्तवल्या जात आहे. तर तुमचं काय मत आहे? नक्की 70,000 सोनं होऊ शकतं का? आणि जर झालं तर तुम्ही घेणार का? तुमचा आकर्ष नेमकं काय सांगतो नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.